सात तुकाराम महाराज गाता अभंग 1095. अमृताची फळे अमृताची वेली, तिची पुढे चाली बीजाची. अमृताची फळे अमृताची वेली, तिची पुढे चाली बीजाची. हसियाचा संग देही नारायणा, ओलाचा वचना जयाची. हसियाचा संग देही नारायणा, ओलाचा वचना जयाची. उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टक्रांती तैशी दिसेवरी. उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टक्रांती तैसी दिसेवरी. तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. अमृताची फळे अमृताची वेली, तिची पुढे चाली बीजाची. अर्थ: तुकाराम महाराज संत संगतीबद्दल असे दृष्टांत देतात की अमृताच्या वेला अमृताचीच फळे येतात. जसे बीज असेल तसाच वृक्ष होतो. हे नारायणा, अशा प्रकारच्या संतांची मला संगती दे की ज्यांच्या शब्दात भक्तीचा ओलावा आहे. चांगल्या रसाचे सेवन केल्याने घसा थंड होतो व शरीराची कांती बरी दिसते. चंदनाच्या संगतीने जसा भोवतालच्या वृक्षात सुगंधी गुण येतो, तसे संतांच्या संगतीने संतांचे गुण अंगी येतात. सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1096. पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवळी, कृपाळू तातळे होता वेळ. वाट पाहे उभा भेटीची आवळी, कृपाळू तातळे होता वेळ. मागील परिहार पुढे नाहीशीन, झालिया दर्शन एक वेळ. मागील परिहार पुढे नाहीशीन, झालिया दर्शन एक वेळ. तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती, बैसला तो चिती निवडेना. तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती, बैसला तो चिती निवडेना. अर्थ: हा अभंगात महाराज लोकांना पंढरीची वारी करण्यास सांगत आहेत. ते म्हणतात, संसारात आलेले आहेत तर पंढरीची वारी जरूर करा, कारण पांडुरंग हा दिनांचा दयाळू तिथे आहे. तो प्राचीन दीनजनांची वाट पाहत आहे. तो कृपावंत आहे, त्यामुळे दिनांची भेट घेण्यास उतावळा आहे. याचे एक वेळ दर्शन झाले की सर्व पातके नाहीशी होऊन पुढे जन्ममृत्यूची दुःखे होत नाहीत. जे कोणी दीन त्यांच्याकडे आले आहेत त्यांना तो देव दुसऱ्या कोठेही पाठवित नाही आणि त्या भक्ताच्या चित्तात बसला की तेथे तो स्थिर राहतो, भक्ताशी एकरूप होतो. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय.